बातमी आहे सोलापूरमधून माजी आमदार यशवंत मानेंचा उमेश पाटलांवर गंभीर आरोप करण्यात आलाय। आपल्यावर आरोप करण्यासाठी महिलेला 50 लाखांची ऑफर दिली असा गंभीर आरोप दावा करण्यात आलाय। मोहोळचे माजी आमदार यशवंत मानेंचा जाहीर सभेत हा दावा करण्यात आलेला आहे। लाज वाटायला पाहिजे, ती महिला तुमच्याकडे दाद मागायला आलेली। यशवंत मानेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे। 25 ऑक्टोबर 2024 रोजी माझ्या पुतण्याचे एक पुण्यामध्ये एक ऑफिस आहे कन्स्ट्रक्शन कंपनीचं। त्या कंपनीमध्ये संबंधित महिला उज्ज्वला थिटे आणि त्यांचा मुलगा मला भेटायला आले। त्या दिवशी तुम्हाला गेल्यानंतर ताई काय काम आहे तर या म्हटलं। ते म्हणले मला तुम्हाला भेटायचंय। मी म्हटलं ताई उद्या मी पुण्यात येणार आहे, त्यावेळेस भेटो। माझ्या पुतण्याचे एक ऑफिस आहे त्या ठिकाणी या, त्यांना ऍड्रेस पाठवला। ते 4च्या दरम्यान माझ्याकडे आले की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला 50 लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडकून आरोप करायचे, त्याच्या बदल्यामध्ये 50 लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे। आरोपी म्हणून तिने राजन पाटील आणि त्यांच्या मुलाच्या नावाचा उल्लेख केलेला असताना ह्या यशवंत मानेनं पोलीस स्टेशनवर दबाव आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ दिला नाही। ह्याचा जाब विचारायला ते यशवंत मानेंकडे गेली होती आणि तुम्ही उलटा आरोप करताय। मला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीने आरोप करताना। तुम्ही त्या महिलेला आज गावामध्ये का राहायला आणून देत नाही? 30 एकरची जमीन आहे त्या महिलेची, बागायत जमीन। आज तिच्यावर धुणभांडी करण्याची वेळ आली। ती पुण्यामध्ये राहते, मुलगा ड्रायव्हर एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो। तर आमच्याकडून 50 लाख पैसे मिळाले असते असे तर तिला मुलाला ड्रायव्हर म्हणून काम करायची वेळ आली असती का त्याच्यावर? एका छोट्याशा झोपडीवाजा घरामध्ये राहून संसार करायची वेळ आली असती का त्या महिलेवर? काही आरोप करता आणि यशवंत मानेकडे त्या महिलेनं 10 लाख रुपये मागितले म्हणून सांगता, नवी कोरी गाडी मागितली म्हणून सांगता। तर 10 लाख रुपयाची गाडीची किंमत किती होते? फार तर 25 नाही तर 30 लाख। म्हणजे आमच्याकडून 50 लाख रुपये आरोप करण्यासाठी आणि आरोप थांबवण्यासाठी 30 लाख रुपये, अशा पद्धतीचा कुठं उलटा व्यवहार असतो का? गणित सुद्धा यशवंत मानेचं कच्चं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।